चळवळीमध्ये जवळपास 10-12 वर्ष झालं काम करतोय आम्ही. ही एक अशा प्रकारचा समाज आहे, ही एक अशा प्रकारची जात आहे. खरं तर जसं जसं आपण संविधान स्वीकारलं, जसं जसं आधुनिकतेकडे जातोय तसं तसं जात लोप पावत चालली आहे. परंतु त्या समाजामधला स्वाभिमानी लढ्याचा बाणा हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये जसं घोड्यांच्या टापांचाही आवाज न येता कित्येक किल्ले अंधारात सर झालेल्या मुलांना सकाळी उठल्यावर कळायचं, तोच बाणा, तोच ज्वेल, तोच जोश आणि तेच लढणं, संघर्षाची उर्मी ही तुमच्या माझ्यामध्ये. त्यामुळं आज सुद्धा आपण एक स्वाभिमानी नेत्यासोबत स्वाभिमानानं ताठ मान करून लढतोय आणि आपल्या हक्कासाठी झगडतोय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळपास 500 वर्ष झालं. परंतु 14 ऑक्टोबर नंतर या सरकारी कार्यालयातल्या लाल फितीतल्या फायलींच्या दोरी सोडल्या गेल्या. त्या दोऱ्या सोडल्यानंतर त्यामध्ये कित्येक मराठ्यांचे कुणबी असल्याचे, ओबीसी असल्याचे पुरावे निघाले आणि त्यावेळेस 2-2 मार्कानं, 4-4 मार्कानं जाणारी आमची लेकरं कुठं पोलीस व्हायला लागली, कुठं MBBS डॉक्टर व्हायला लागली, कुठं चांगल्या महाविद्यालयात इंजिनियर व्हायला लागली, कुठं चांगली वकील व्हायला लागली, कित्येक जण तर क्लास 1, क्लास 2 अधिकारी व्हायला लागले. परंतु ह्या मागच्या 75 वर्षामध्ये समाजानं जे भोगलं आणि समाजाचं जे नुकसान झालं, ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे, आपल्याला लढावं लागणार आहे, आपल्या हक्कासाठी झगडावं लागणार आहे. आपल्या इथे समोर वयस्कर माणसं बसली आहेत. त्या वयस्कर माणसांचं आयुष्य कुळवाच्या रुंगण्यावर हात ठेवून ढेकळं तुडवण्यात गेलं. ढेकळं तुडवता तुडवता त्यांच्या पायाला भेगा पडल्या. पायाला भेगा पडता पडता हात थरथर कापायला लागलं. हात थरथर कापता कापता चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या. परंतु त्या थरथरत्या हातानं, सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यानं ती माणसं आपल्या नातवाबद्दल, आपल्या नातीबद्दल, आपल्या लेखाबद्दल, आपल्या लेकराबद्दल स्वप्न बघत राहिली की माझा पोरगा कधीतरी यशस्वी होईल, माझा पोरगा कधीतरी क्लास 1चा अधिकारी होईल, माझा पोरगा वर्दी घालून युनिफॉर्ममध्ये माझ्या समोर येईल. परंतु या लाल फितीच्या कारभारामध्ये सरकारी कार्यालयामध्ये अडकलेलं मराठ्यांचं, कुणबीचं पुरावं या सरकारने मागच्या 75 वर्षामध्ये बाहेर काढलं नाही. तर म्हणून आमची पोरं आजपर्यंत या सगळ्यापासून वंचित राहील. ज्यावेळेस या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यानं त्याचा आजा, त्याची आजी, त्याचा बाप, त्याची आई ही स्वप्न बघायची आणि कधीतरी चुलीमध्ये लाकडं घालताना फुकणीनं फुकता फुकता तिचं डोळं पाण्यानं भरायचं. त्यावेळेस ती आपल्या लेकरासाठी रडते का दूर फुकता फुकता तिच्या डोळ्यातलं पाणी येतं हे कित्येक वेळा कळत नव्हतं. पण ही वेदना घेऊन ती माऊली आजपर्यंत लढली, ही वेदना घेऊन ती आजपर्यंत लढत राहिली आणि तीच वेदना घेऊन माझं लेकरू कधीतरी या माझ्या गावामध्ये, या माझ्या गल्लीमध्ये लाल दिव्याची गाडी घेऊन येईल, कधीतरी युनिफॉर्म घालून येईल म्हणून ती स्वप्न बघत राहिली आणि लढत राहिली, संघर्ष करत राहिली, झगडत राहिली. परंतु या सगळ्या 75 वर्षामध्ये कित्येक नेते आले, बोटावर मोजणारे 2-4 सोडले, तर सगळ्यांना प्रलोभनं दिली गेली, सगळ्यांना काहीतरी द्यायचं आश्वासन दिलं गेलं आणि भुलले. त्याला अपवाद पण 2-4 काही होते, परंतु ते संघर्ष करत करत संपले. परंतु या सगळ्या काळानंतर या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मला आत्ताच तुम्ही सांगितलं रामायण आत्ताच संपले, पण त्या श्रीकृष्णानं हरिविजयमध्ये, भागवतामध्ये सांगितलंय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि अशाच प्रकारे ज्या ज्या वेळेस अधर्म असतो, ज्या ज्या वेळेस अन्याय असतो, त्या त्या वेळेस कोणतरी एक संघर्ष करणारा निर्माण होतो आणि तो संघर्ष करणारा माणूस आपल्याला न्यायाच्या पायरीपर्यंत घेऊन जातो. तसं या 75 वर्षाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 35 किलोचा शेतमजूर कामगाराचा एक खमक्या माणूस त्या एका बीडच्या, जालन्याच्या गावामध्ये उठून उभा राहतो आणि बघता बघता कोट्यावधीची जगात इतिहास घडवेल अशी सभा
कार्यालयात लाखोंनी या मराठ्यांच्या कुणबी असलेल्या नोंदी निघतात. त्या माणसाला कित्येक प्रलोभनं दिली असतील, माणूस हातला नाही. कित्येक वेळा आशा दाखवली असेल, सरकार लय मोठं असतंय, मुंबईमधला एक फ्लॅट सुद्धा माणसाला गुदगुल्या करतो. 5-50 एकर जमिनीचा उतारा नावावर व्हायचं म्हणल्यावर जाऊ दे त्या आरक्षणाचं माझं कुठं, जे आता सगळ्याचं दाखलं निघालं ती काय भेटवलं जाते अशातला भाग नाही. पण त्या माणसानं आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आणि ह्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरा बाळांच्या लिकी बाळांच्या कल्याणाचं व्रत हातात घेतलं. अक्षरशः सांगतो, आपल्याला सलग 2 तास जेवायला उशीर झाला तर आतड्या पिळवटी निघतायच्या. त्या माणसानं आता दिवस उपोषण करताना काय शरीराला वेदना सोचल्या असतील. आता आमची त्यांची अगदीच मदत माऊली दादा आम्ही जातो त्यावेळेस ती सांगताय, मला सहन होत नाही म्हणतात लोक. तरी आम्ही 100 वेळा सांगतो, दादा आता उपोषण करू नका. तरी सुद्धा दादा उपोषण करू नका म्हणल्यानंतर दादाचं एकच वाक्य असतं, या भारतामध्ये अनेक आरक्षणाच्या चळवळी उभ्या राहिल्या, अनेक संघर्षाच्या विरोधातल्या चळवळी उभ्या राहिल्या, पण ह्या सरकारनं त्या सगळ्या चळवळी त्या हिंसक करायला भाग पाडल्या आणि हिंसक करून सोडून दिल्या. ज्या वेळेस या महाराष्ट्रामधला देशामधला हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस कोट्यावधींची सभा घेऊन सगळी माणसं सुरक्षित कुटीच्या कुटी महागारी आणल्याची नोंद जर ह्या जगामध्ये कुणाची असेल तर त्या संघर्ष होता मनोददा जरांगे पाटलाचा. मुंबईवाल्यांनी आजपर्यंत मराठ्याचं वारं कधी बघितलं नव्हतं. मुंबईवाल्यांनी मागच्या गणपतीमध्ये ते वारं बघितलं आणि मग मराठ्यांनाही कळायला लागलं की आपण काय आहोत. आणि मुंबईला, महाराष्ट्राला आणि देशालाही कळलं की मराठी काय आहे. आणि दिल्लीला गेल्यावर सुद्धा अजितदादांनी बघा थोडक्यात उल्लेख केला, परंतु दिल्लीला गेल्यावर एवढी लोक गेली, तिथं जाऊन म्हणत होती आम्ही असं करू, तुम्ही लढा, आम्ही तुमच्याबरोबर उभा आहे, कसा राजीनामा देत नाही बघू. पण 35 किलोचा एकच पट्ट्या त्या जंतर मंतरच्या स्टेजवर गेला आणि त्या ठिकाणी सांगितलं, पुन्हा जर लिकी बाळीवर काठी चालवली तर एका सुद्धा मंत्र्याला आमदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणायची ताकद फक्त जरांगे पाटलामध्ये होती. आणि मग सरकार 4 पावलं मागे. ही ताकद या नेत्यामध्ये. मग नेता जर एवढा ताकदीचा असेल, नेता जर एवढा स्वाभिमानाचा असेल, नेता जर एवढा लढाऊ मनाचा असेल तर आपण नेत्याबरोबर तेवढ्याच ताकदीने उभं राहिलं गरजेचं. या 58 गावांच्या बाबतीमध्ये सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आलं, आम्ही सारखं फॉलोअप घेत होतो, अजूनही आम्ही फॉलोअप घेतोय. मोठी टीम आहे त्याच्या मागे सगळी. आता ते यश टप्प्यात येत आहे आणि ही फक्त 58 गावांचं नाही तर आता सातारा गॅजेटचा विषय आहे. सातारा गॅजेटमध्ये तुम्हाला फोटो वाटेल, आपली किती फसवणूक झाली तुम्हाला कळेल. मला आज सकाळी माझी एक मित्र का मैत्रीण सांगत होती, ओपन मधल्या UPSC रँक मधलं सांगतोय बरं का, ओपन मधल्या 74 रँकच्या माणसाला IAS मिळत आहे. म्हणजे 75 वाल्याला IAS मिळत नाही, पण OBCच्या 374 वाल्याला IAS मिळत आहे. म्हणजे ही मधला जो 75 ते 374चा जो मधला गॅप आहे, म्हणजे आमची पोरं हुशार जरी असली तरी फक्त सरकारच्या कार्यालयामध्ये लपवलेलं पुरावा सरकारनं बाहेर काढलं नाही, म्हणून आमची पोरं कितीतरी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कमी हुशार किंवा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला सल्यूट ठोकतात. IPSला जिल्हाधिकाऱ्याला सल्यूट ठोकावं लागतं 15 ऑगस्ट 26 जानेवारीला. हा अन्याय. पण मराठा समाज कायम मोठा भाऊ म्हणून काम करत आला. आजही आपल्याला मोठा भाऊ म्हणूनच काम करायचं आहे. पण मोठा भाऊ म्हणून जर आपल्या ताटातलं कुणी हिसकावून घेत असेल तर मोठ्या भावानं योग्य वेळी न्याय करणं गरजेचं असतं आणि ही न्याय करायची प्रक्रिया चालते. म्हणून या न्याय करायच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे. संघर्ष योद्धा 8 तारखेला सकाळी 10 वाजता वडाळ्यामध्ये येतोय. मोहोळला येणार म्हणले होते दादा, मी म्हणलं मोहोळला नाही, ह्या भागामध्ये ही सगळी माणसं ताकदीनं कायम आंदोलनात असतात. परंतु इकडे दादा तुमचा दौरा झाला नाही. दादा ताकदीनं
जे रस्त्यावरचं गाव असेल त्या गावामध्ये तुम्हाला यावं लागेल. म्हणून ते माढ्याला जाताना आपण वडाळ्यामध्ये त्यांची सभा ठेवली आहे. जाताना ते सगळीकडे स्वागत स्वीकारत जातील. परंतु त्या संघर्ष योद्ध्यासोबत आपल्याला आता उभं राहणं गरजेचं आहे. मी आल्यानंतर तुमच्या गावातली रील मी बऱ्याच दिवसापासून बघत होतो. एवढं समाज उपयोगी काम तुमच्यातली तरुण मंडळी करते. आम्हाला ते रीलच्या माध्यमातून दिसतंय की एक रविवार गावासाठी. अजूनही हे सोडून अजूनही तुमच्यातली काही लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतील, कदाचित आमच्या निदर्शनाला नसतील. परंतु एवढ्या चांगल्या सामाजिक उपक्रम चालवणाऱ्या गावामध्ये आल्यानंतर मलाही आनंद वाटला. खरं तर हा जगन्नाथाचा रथ आहे. लाळे वकील एकटा, माऊली पवार एकटा, तुषार साठे एकटा, अजित भोसले एकटा, सोमाबापू एकटा, शैलेश साठे एकटा किंवा तुमच्यातला सगळेजण एकटा कुणी ओढू शकत नाही. हा जगन्नाथाचा रथ आपल्याला सगळ्याला मिळून ओढायचा. त्यामुळं या सगळ्याचा खांदा त्या रथाला लागला पाहिजे, त्या पालखीला लागला पाहिजे. म्हणून त्या दिवशी गावागावातनं, वाड्या वस्तीवरनं, घराघरातनं माणसं, लेकरं, महिला सगळ्या बाहेर पडल्या पाहिजे. तुम्ही सगळीजण ताकदीनं याल. आता मी 6:30 वाजता अंगावरचा कोट काढलाय, मी ठीक राहतो. काय मी इथं यायचं काही कारण नाही. मी काय तुमच्या तालुक्यात वकिली करत नाही, त्यामुळे तुमच्यातनं काय केसेस मिळतील अशी काही अपेक्षा नाही. परंतु ही निरपेक्ष भावनेनं नेता काम करतोय. त्यामुळे आपण लाजकाजं तरी निरपेक्षपणे केलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी निरपेक्षपणे करायचं. आणि तुम्ही एवढी सगळी सामाजिक चळवळीतली पोरं आहे, सामाजिक चळवळीतले तरुण आहे. त्याच्यामुळं तुम्ही 100% ताकदीनं त्या नेत्याच्या मागे उभं राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो. स्वाभिमानी समाजाला स्वाभिमानी नेता मिळाला, न मॅनेज होणाऱ्या समाजाला न मॅनेज होणारा नेता मिळाला, आणि लढणाऱ्या समाजाला लढणारा नेता मिळाला. त्यामुळं लढण्यासाठी तुम्ही सगळेजण विविध आंबेडकर मंडळी जोरदार ताकदीनं वडाळ्याला 8 तारखेला याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.